नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक वऱ्हाडी तसेच विदर्भ पद्धतीचे अतिशय चविष्ट असे कढी गोळे किंवा कढीचे भटगोळ्यांची रेसिपी। वऱ्हाडामध्ये गावाकडे त्याला कढीचे भटगोळे असे देखील म्हणतात। खूप सोपी अशी रेसिपी आहे, खूप मस्त आहे। चला तर बघूयात आता याची कृती। कढी गोळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ। हे बघा, ही अशी आमटीची 1 वाटी मी इथे चना डाळ घेतली आहे आणि ही डाळ साधारण 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता हे डाळीतील पाणी आपण पूर्णपणे निथळवून घेऊ। चना डाळीतील पाणी पूर्णपणे निथळवून घेतलं आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही भिजवलेली चना डाळ घालूया। 3 टप्प्यांमध्ये आपण हा व्हिडिओ बघू। सर्वात प्रथम गोळ्यांची तयारी करू। यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या घालूया। चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे। 1 टीस्पून जिरे घालूया। कोथिंबीर घालू आणि पाणी न घालता आता हे आपण किंचित रवाळ असं वाटून घेऊ। चमच्यानी वर खाली करत ही डाळ अशी किंचित रवाळ मी वाटून घेतली। खूप जाड देखील ठेवू नका, नाही तर गोळे कढीमध्ये शिजताना फुटतील। आता आपण ही काढून घेऊया। इथे पसरट भांड्यामध्ये मी ही वाटलेली डाळ काढून घेतली। आता यामध्ये अजून थोडी कोथिंबीर घालूया। चवीनुसार मीठ घालू। अगदीच चिमूटभर हिंग घालूया। थोडी हळद आणि साधारण 1 टेबलस्पून चना डाळीचं पीठ घालू। अगदी खूप देखील पीठ घालू नका, 1 टेबलस्पूनच घाला म्हणजे ह्याला बाइंडिंग छान येईल। पीठ जर जास्त झालं तर हे गोळे अगदी गच्च असे होतील, घट्ट होतील, पोकळ होणार नाही। त्यामुळे जास्त पिठाचा वापर यामध्ये करू नका। याआधी मी तुरीची डाळ आणि चना डाळ याचे मिक्स असे कढी गोळे दाखवले आहे। तसे जर तुम्ही मिक्स डाळीचे केले तर त्यामध्ये बेसन घालण्याची देखील आवश्यकता नसते। तुरीच्या डाळीमुळे ते छान मिळून येतात। पण इथे चना डाळीमध्ये थोडं थोडं आपल्याला हे घालावं लागतं। हलक्या हलक्या हाताने हे मिक्स करूया। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर कढीची तयारी करून घेऊ। कढी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या दही घेतला आहे। ज्या वाटीने तुम्ही डाळ भिजत घातली होती त्याच वाटीने 2 वाट्या किंवा 2.5 वाट्या तुमच्या आवश्यकतेनुसार हे दही घेऊ शकता। यामध्ये साधारण 1.5 टेबलस्पून बेसन घालूया। चवीनुसार मीठ घालू। चिमूटभर हळद घालूया आणि हे छान घुसळून घेऊ। प्रत्येकाची कढी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। मी देखील याआधी अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने कढी बनवून दाखवली आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील कढी बनवून त्यामध्ये कढी गोळे हे बनवू शकता। हे बघा, हे छान घुसळून झालं, एकसारखं झालं आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू। कढी आपल्याला सुरुवातीला जरा पातळच ठेवायची असते, कारण गोळे त्यामध्ये शिजतात तर ती घट्ट घट्ट होत जाते। पाण्याचा नक्की अंदाज सांगता येत नाही। अंदाजे तुम्हाला ही कढी किती पातळ किंवा किती घट्टसर हवी त्यानुसार यामध्ये पाणी घाला। फोडणीसाठी इथे मी 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी घालूया। जिरं मोहरी नीट तळतळली की यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 ते 2 हिरवी मिरची ह्याचं असं बारीक मी कूट करून घेतला आहे। ही पेस्ट आता आपल्याला या तेलावर जरा परतून घ्यायची आहे। आमच्याकडे तर बरेच वेळा हे लसूण, आलं आणि मिरची मिक्सरला लावून बेसनामध्येच मिक्स करून घेतात। अशी फोडणीची देखील छान वाटते आणि तशी देखील कढी छान वाटते। आता यामध्ये ताक घालूया। हे माझं 1 लिटरचं भांडं आहे। या 2 वाटी दही आणि बेसनाचं हे 1 लिटर असं मिश्रण झालं आहे। आज साधारण 4 ते 5 व्यक्तींसाठी मी हे बनवणार आहे। आता आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर कढीला उकळी येईपर्यंत ही सतत ढवळायची आहे। तुम्ही जर ही नीट ढवळली नाही तर कढी फाटेल। हे बघा,
कढीला हळूहळू छान उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि किती छान टेक्स्चर आहे कढीचं, अजिबात फाटली नाही, अगदी खळखळून अशी उकळी आली. आता आपण गॅसची फ्लेम मंद करूया, कमी करूया. आता पाण्याने हात ओला करून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे ह्याचे असे गोल गोल गोळे करून ह्या उकळत्या कढीमध्ये आपल्याला घालायचे आहे. बरेच जण म्हणतात की आमचे गोळे कढीमध्ये विरघळतात. त्याचं कारण असं की तुम्ही कढीला उकळी यायच्या आधीच जर त्यामध्ये गोळे टाकले तर हे गोळ्यांमुळे कढीचं टेम्परेचर एकदम कमी होऊन जातं, तापमान कमी होतं आणि त्यामुळे गोळे सुटायला लागतात. असे नेहमी करता खळखळत्या उकळीमध्ये तुम्ही जर हे गोळे टाकले तर अजिबात सुटणार नाही. आणि हे गोळ्यांचं जे मिश्रण आहे हे अगदी कोरडं देखील करायचं नाही. बरेच जण त्याचे बॉल सारखे बॉल आधीच बनवून घेतात आणि मग टाकतात. तसे गोळे देखील कढीमध्ये सुटतात. हे बघा, बऱ्यापैकी मऊ असेच आहे. पाण्याचा हात लावून लावून यामध्ये असे आपल्याला हे सोडायचे आहे. सर्व गोळे घालून झाले. आता मी गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि मोठ्या आचेवर आता आपल्याला हे गोळे शिजवायचे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की हे गोळे घातल्या घातल्याला लगेच ढवळायला जाऊ नका, कारण ते मऊ असतात आणि लगेच तुटतात. गोळे जसजसे शिजतात ते आपोआप शिजून कढीच्या वर यायला सुरुवात होते. सुरुवातीला ते तळाशीच असतात आणि शिजतात तसे तसे हळूहळू वर येतात. गॅसची फ्लेम आता मोठीच ठेवा. हे बघा, हळूहळू करून एक एक गोळा आता असा वर यायला लागला आहे. गोळे शिजले की ते हलके होतात आणि वर वर यायला सुरुवात होतात. बघा, सर्व गोळे असे शिजून वर आले आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करू आणि मंद आचेवर ह्यावर अर्धवट झाकण ठेवू आणि 7 ते 8 मिनिटांसाठी हे कढी गोळे छान शिजवून घेऊ. यावर घट्ट झाकण तुम्ही ठेवू नका. घट्ट झाकण जर ठेवलं तर कढी उफाळून वर येईल. अर्धवटच झाकण ठेवा. हे बघा, साधारण 8 ते 10 मिनिटांनंतर हे किती छान शिजलं. गोळे देखील अगदी मस्त शिजले आहे, हलके झाले आहे. आपण एक गोळा फोडून बघूया. बघा, आतपर्यंत अगदी मस्त शिजला आहे. अजिबात चिकट नाही आणि कच्चा देखील नाही. असेच आपल्याला हे हवे. गॅसची फ्लेम बंद करूया. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ह्या कढी गोळ्यांसाठी एक तडका किंवा फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं 2 ते 2.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. बरेच जण यावर फोडणी घालतात आणि बरेच जण फोडणी घालत देखील नाही. असेच हे कढी गोळे कच्च्या शेंगदाण्याचं तेल घेऊन देखील खाण्याची पद्धत आहे. पण आमच्याकडे फोडणी घातलेले कढी गोळे आवडतात आणि बऱ्याच जणांकडे तर लसूण मिरचीचं जे तेल आहे ते जेवताना वर घेऊन खाण्याची पद्धत देखील आहे. म्हणजे फोडणी ताटात वाढताना त्यावर घेऊन खाण्याची पद्धत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे खाऊ शकता. तेल जरा गरम झालं की यामध्ये थोडं जिरं मोहरी घालू. आपण आधी देखील जिरं मोहरी घातली आहे, पण ह्या वरच्या तडक्याला देखील घालायची आहे. हे बघा, जिरं मोहरी नीट तळतळली की यामध्ये चिमूटभर हिंग घालूया. फोडणीसाठी सुक्या लाल मिरची घालणार आहे. 5 ते 6 कडीलिंबाची पानं. गॅस बंद करूया. हे तेल आता गरम आहे. ह्या तेलामध्येच हे नीट भाजलं जाईल. यामध्ये थोडी कोथिंबीर देखील घालू. तडक्यामध्ये अशी कोथिंबीर घातली की त्याची अप्रतिम चव येते. आणि सर्वात शेवटी चिमूटभर बेडगी मिरचीचं तिखट घालूया. ह्याने याला रंग खूप छान येईल. तडका किंवा फोडणी तयार आहे. आता आपण ही कढी गोळ्यांवर घालूया. इथे कढी गोळ्यांवर ही आता फोडणी आपण घालू. सर्वात शेवटी अजून कोथिंबीर घालू. पारंपरिक विदर्भ पद्धतीचे अतिशय चविष्ट खमंग असे कढी गोळे तयार आहे. आमच्या गावाकडे याला कढीतील भटगोळे असे देखील म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून कळवा. हे गरमागरम भटगोळे किंवा कढी गोळे गरमागरम भातावर घेऊन खायला अप्रतिम लागतात. तुम्ही यामध्ये पोळी भाकरी कुस्करून देखील हे खाऊ शकतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये पंचपक्वान्नाही फिकं वाटेल असे हे अप्रतिम चवीचे कढी गोळे लागतात. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा.
रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.